तर नमस्कार मित्रांनो, तर मी तुम्हाला आज 10 रुपयाच्या कॉईनच्या बद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. 10 रुपयाचा कॉईन आहे आपला लाला राजपत राय यांच्या एक 10चा कॉईन आहे. मी तुम्हाला दाखवतो, पण हे बघा, हे लाला राजपत राय समोरून बघा. ठीक आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो मी. तर चला, हे आपण बघू, माहिती सांगतो. बघा, मी जास्त टाइमपास करणार नाही, जास्त काय तुम्हाला हे वेगळं काही सांगणार नाही. जे याचं आहे ते सांगणार. लोक एवढा टाइमपास करतात, हे ते तुम्हाला सगळं हे करतात. मी तुम्हाला तसं काही नाही करणार. मी तुम्हाला जे आहे माहिती ती बरोबर सांगणार. ठीक आहे, तर बघा, लगेच 2 मिनिटात सांगतो. पण तर मित्रांनो बघा, हे बघा, हा 10चा कॉईन तुम्ही कधी ना कधी बघितला असेल. हे बघा, हे लाला राजपत राय. ठीक आहे, लाला राजपत राय याचा फोटो बघून घ्या व्यवस्थित. हे बघा, तुम्हाला समजेल. आणि आता याचं रेट पण सांगतो तुम्हाला. आणि हा कुठला कॉईन आहे आणि कुठल्या वर्षाचा तुम्हाला ठेवायचा. म्हणजे हा कॉईन तुम्हाला 2015चा पाहिजे. बघा, हा कॉईन तुम्हाला 2015चा पाहिजे, म्हणजे 2015चा. ठीक आहे, हे तर झालं. बाकी वजन बिजन त्याचं सगळे कॉईनचे सेम असतात 10च्या कॉईनचे, बरोबर. या 10च्या कॉईनचे. ठीक आहे, माहिती तुम्हाला डिझाईन काय, डिझाईन बघून घ्या, बरोबर. बाकी काही लक्ष द्यायचं नाही. फक्त काय तुम्हाला बघायचं आहे, तुमचा कुठल्या वर्षाचा कॉईन आहे. 2015चा कॉईन पाहिजे. ठीक आहे, 2015चा पाहिजे. आणि हे बघा, आता मिंट सांगतो तुम्हाला. मिंट लक्षात ठेवा. हा पाहिजे कलकत्ताचा. हे कलकत्ता लिहिलं आहे ना, कलकत्ता असेल ना तर 200 पासून तर 800 रुपयेपर्यंत याची प्राईज आहे. जर UNC कंडिशन असेल तर तुम्हाला 800 रुपये भेटेल. म्हणजे एकदम नवीन म्हणजे कसं असं माहिती का, बँकेमधून आपण कधी कॉईन घेतले असेल ना, तर तुम्हाला माहिती असेल बँकेमधून कॉईन कसे येतात पाकिटमध्ये. एकदम चमकत असतात, ते एकदम नवीन असतात. ठीक आहे, डल नसतात, चमकत असतात. ठीक आहे, कधी कधी तुमच्या हातात पण येत असेल बघा, असे कॉईन 10 रुपयाचे या कुठले पण, तर चमकत असतात. जरी नसला, एवढा खास नसला तरी 200च्या वरती म्हणजे तुम्हाला 500 पण भेटू शकतात, 600 बी भेटू शकतात, 400 पण भेटू शकतात. पण जर तुमचा एकदमच खराब कंडिशन असेल तर 200 रुपये. ठीक आहे, पण माझ्या हिशोबाने 300-400 तर कुठं नाही गेले. ठीक आहे, एका कॉईनचे सांगतोय. फोटो बघून घ्या व्यवस्थित. हे बघा, तुम्हाला दाखवले. बाकी बघा, बॉम्बे मिंट असेल तर 30 रुपये, 15 रुपयापासून तर 30 रुपये भेटेल. म्हणजे थोडा नॉर्मल कॉईन असेल, जास्त एवढा नवीन नसेल तर 15 रुपये. UNC म्हणजे एकदम नवीन असला तर 30 रुपये. ठीक आहे, पण याच्यामध्ये फायदा काय असतो, मित्रांनो, कोणाकोणाकडे पाकिट असतं पुन्हा कॉईनचं. म्हणजे 1000 कॉईनचं पाकिट असतं, म्हणजे 1000 रुपयाचे कॉईन असतात. कोणाकडं 100 रुपयाचं कॉईन, 100 म्हणजे 10 म्हणजे असे पाकिट असतात, तर त्यांना फायदा आहे. ठीक आहे, ते बघा, हैदराबाद मिंटला 45 रुपये ते 40 रुपये. ठीक आहे, आता इथं 45 का लिहिले आणि इथं 40 का लिहिले तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, हैदराबाद म्हणजे यांचं बोलायचं म्हणजे काय, नाही सॉरी, इथं मी 15 रुपये लिहिले, पण ते थोडा शाईचा दाग लागला म्हणून. ते बघा, बरं व्यवस्थित बघा, 15 रुपये ते 40 रुपयेपर्यंत याला भेटेल तुम्हाला. म्हणजे एक्स्ट्रा फाईन असेल तर तुम्हाला 15 रुपये मिळेल. जर चांगलाच एकदम नवीन असेल तर तुम्हाला 40 भेटेल. ठीक आहे, हैदराबाद मिंट. ठीक आहे, तुम्ही हे स्क्रीनशॉट पण बघू शकता आणि काढू शकता. ठीक आहे, ज्यांना समजत नाही त्याच्यामुळे मी त्यांना बोलावं लागतं, कारण की लोकांना वाचल्यानंतर पण कळत नाही. त्यांच्यामुळे मी आता काय व्हिडिओ माझे सगळे बघतील, तर मग सगळ्यांसाठी मी सांगण्याचे गरजेचं काम आहे, म्हणून ते सांगतोय मी तुम्हाला. हे बघा, 2015. बाकी तुम्ही बघा, पैसे कलकत्ता जास्त. कलकत्ता डॉट माहिती आहे तुम्हाला कुठला आहे. कलकत्ताला कुठला डॉट नसतो, कलकत्ताला कुठला मिंट मार्क नसतो, तिथे प्लेन असतं खाली. हे बघा, इथं पण दाखवतो तुम्हाला. इथं जरा कॅमेरा झूम करून दाखवतो. आता इथं लाईट तुम्हाला चालू करून दाखवतो. हे बघा, इथे खाली काही डाग नाही. बघा, खाली काहीच नसतं याच्या. आता लाईटमध्ये दिसणार नाही तुम्हाला, पण तुम्हाला दाखवतो मी. खाली काही मिंट वगैरे नसते इथं, एकदम नॉर्मल असतं. काही एकदम प्लेन असतं, काही मार्क नसतो तिथं. ठीक आहे, याला बोलतात कलकत्ता. ठीक आहे, एवढं तर समजलं असेल तुम्ही. ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो. आणि भेटूया दुसऱ्या कॉईनसोबत. तुम्ही जे कॉईनचं बोलणार मी ते कॉईनचं दाखवतो. याच्यामध्ये सगळ्या कॉईनची माहिती आहे. ठीक आहे.